हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही चाललो आहे बुधवारच्या बाजारात, ते पण तांदूळ घ्यायसाठी. तिकडे तांदूळ थोडे स्वस्त भेटतात म्हणून म्हटलं चला तिकडेच घेऊ. आणि आता आम्ही चाललो आहे गाडीवर ती एक गाडी आणि आमची एक गाडी, अशी 2 गाड्या घेऊन 4 जण चाललो आहे तांदूळ घ्यायसाठी. चला तर मग जॉईन. तुम्ही दोघं जा, आम्ही दोघी. आता आज बुधवारचा बाजार आहे तर आम्ही निघालोय बाजारमध्ये. चला तुम्ही आमच्या सोबत. इथे किती ट्रॅफिक झाली यार, पूर्ण रस्ता बंद आहे आणि रस्त्याचं काम पण चालू आहे. आता कुठे थोडा रस्ता मोकळा झालाय. आलोय आता गंगेवर. इकडे अलीकडे धान्याचा बाजार भरलेला असतो. इथे सर्व प्रकारचे धान्य मिळतं, बघू शकता तुम्ही. चल दे, बाजारात आलोय आता. बघू तांदूळ कुठे स्वस्त आणि चांगले भेटतात. कसे दिले तांदूळ? 70 रुपये किलो आहे. आणि हे 50 रुपये. हो ना. बासमती याचं की ना बासमती 70 रुपये दिलाय. हा बासमती 70 रुपये दिलाय. छान आहे तांदूळ. कमी जास्त होऊन जाईल. इथे वेगवेगळ्या प्रकारचे धान्य आहेत, जसे नागली, ज्वारी, सगळं आहे. यांच्याकडे पण कसं आहे आजी तांदूळ? तांदूळ हा? आणि हा 75 रुपये किलो. इकडे गंगेवर संध्याकाळी 7-7:30 वाजता मस्त गंगेची आरती पण होते. खूप प्रसन्न वातावरण असतं आणि नेमकं आता थोडं घाई आहे. बघू आता आरती पण अटेंड करता येते का नाही. आता पहिले सामान घेऊन टाकू. बघू सब्जा कशी दिली आहे? 60 रुपये पावशेर आहे. 60 रुपये. 60 रुपये पावशेर. सब्जा पाण्यात टाकून पिता. बाबा तुम्ही कुठून आले? कुठून आले तुम्ही? तुम्ही कुठून आले? मी हा परभणीच्या पलीकडे, नांदेडच्या अलीकडे. आता तांदूळ तर घेऊन झाले आणि आता आम्ही चाललोय राम मंदिरात. राम मंदिरात रामनवमी 1-2 दिवसांपूर्वीच झाली, पण मग मंदिरात जाणंच झालं नाही. गर्दी पण खूप होती. म्हटलं थोडी शांतता असेल, जाऊया. आणि खूप छान डेकोरेशन पण केलंय, रांगोळी पण काढलाय. उडदाची डाळ आणली आहे, काळी उडीद डाळ. चला आता लवकर मंदिरात जायचंय. चला टाकी पिशवी. चलो चलो. दिवसभर खूप ऊन असल्यामुळे आज गर्दी वाढली आहे. सर्वजण खरेदीसाठी बाहेर पडले. सगळीकडे भेटते. तुम्ही बघू शकता सगळीकडे. इकडे सर्व धान्य संध्याकाळच्या वेळेला छान बाजार असा खुलला आहे. ट्रॅफिक किती झाली आहे. ट्रॅफिक पण खूप झाली आहे. जायला जा. चल मंदिरात आलोय, आता चाललोय मध्ये. तर हे राम मंदिर. चला जाऊया मध्ये. हे मंदिराचं एंट्री गेट आहे.
इथून आपण एंट्री करतो. मंदिरात एंट्री केल्यास पहिले आपल्याला इथे हनुमानाचं मंदिर दिसेल. तर हे आहे हनुमानाचं दगडी काम केलेलं मूर्ती. इथे पण डेकोरेशन केलेलं आहे. आता आपण जातो मेन मंदिराकडे, ते राम मंदिर. तर हे आहे आपलं सुंदर असं राम मंदिर. मंदिरात जाऊया. दर्शन तर झाले. आता बाहेरचा परिसर बघूया. रामनवमी निमित्त सगळीकडे रांगोळी काढली होती. रांगोळी पण बघूया. ते खास बघण्यासाठी आम्ही आलेलो आहे. चला तर मग दाखवते तुम्हाला. हे असं सुंदर मंदिर आहे. पूर्ण सजावट केली आहे. संध्याकाळच्या वेळेस लाइटिंग लावलेली आहे. ही एक रांगोळी थोडीशी मिटली आहे पण छान आहे. ही अनुष्का बसली इकडे. तिचं पण दर्शन झालं. आता बाहेर बसली थोडा वेळ. इकडे एक गणपती मंदिर आहे. त्याचं दर्शन घेऊया. हे गणपतीचं पण दगडी काम केलेलं आहे. तांदूळ घेतले ते सोबतच घेऊन फिरावे लागतंय. ठेवायला जागाच नाही. ही रांगोळी बघ किती सुंदर. इथे धनुष्यबाणाची छान रांगोळी काढली आहे. रामरायाचं सुंदर दर्शन झालंय. आता बाहेर येऊन आम्ही थोडा वेळ बसतोय आता. आणि रामनवमी निमित्त छान अशी सजावट केलेली आहे. सुंदर आपण बघितलीच आहे. रांगोळी काढलेली आहे. रांगोळी काढलेली आणि लाइटिंग पण छान लावलेली आहे. तर अजून लाईट त्यांनी चालू नाही केले. तर बघूया थोड्या वेळात लाईट. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून इथे लोक दर्शनासाठी येतात. आणि ते डिटेल केलेलं आहे. कारागिरी कशी किती छान. इथे आहे दत्त पादुका आणि औदुंबराचं झाडही आहेत छान. इथे सुंदर अशी रामराजाची रांगोळी काढली आहे मंदिराच्या शेजारी. आहे तुळस. मंदिर तर पूर्ण दाखवले. आता थोडा वेळ बसतो आम्ही शांत. तिकडे बसलेले. माऊला भूक लागली. त्याची वाट बघत होती. फायनल झाली. लाईट लागली मंदिराची. मी आज थोडा परिस्थितीचा अभ्यास बघू शकतो. खूप सुंदर वाटतं. तर हे बघा राम मंदिर. डेकोरेशन केल्यामुळे मंदिराला अजूनच रोषणाई आली आहे. खूप सुंदर असं वाटतंय. दर्शन झाले. आता मी चाललोय घरी. माऊला पैसा येऊ सकरोज. आम्ही पितोय आता. छान आहे. गार पण आहे. रामाचा रथ. आम्ही निघालोय आता घरी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.